पंचायत समिती कार्यालयाला आपली माहिती दिल्यानंतर जसे की पूर्ण नाव, ईमेल ॲड्रेस, शाळेचा UDAS कोड, फोन नंबर ही माहिती दिल्यानंतर आपले लॉग इन ॲक्टिव्ह झाल्यानंतर आपल्याला उल्हास लॉग इनमध्ये सर्वेवर लॉग इन करून कशा प्रकारे असाक्षरांची माहिती भरायची आहे याची माहिती आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. उल्हास ॲप ओपन केल्यानंतर आपल्याला या प्रकारे स्क्रीन दिसेल. त्यामध्ये हिंदी आणि इंग्लिश अशा 2 लँग्वेज आपल्याला त्या ठिकाणी दिसतील. त्यामध्ये इंग्लिश लँग्वेजवर टच करून कंटिन्यू या बटनावर क्लिक करावे. Welcome to the Ullas. कार्यालयाने तुमचा फोन नंबर हा सर्व्हेअर लॉग इन म्हणून ॲक्टिव्ह केल्यामुळे आपल्याला सर्व्हेअर लॉग इन याच ऑप्शनमधून लॉग इन करायचं आहे. कुठल्याही परिस्थितीत सेल्फ रजिस्ट्रेशन किंवा टॅगिंग या ऑप्शनचा वापर करू नये. तर कार्यालयाकडून तुमचा फोन नंबर रजिस्टर करून घेतल्यानंतर जे पहिलं ऑप्शन आहे सर्व्हेअर लॉग इन याच ऑप्शनवर क्लिक करून कंटिन्यू बटनावर क्लिक करावे. त्यानंतर लॉग इन टू युअर अकाउंट यामध्ये तुमचा फोन नंबर टाकून गेट OTP ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर OTP येईल. OTP टाकल्यानंतर तुमचे लॉग इन उल्हास ॲपमध्ये होईल. लॉग इन झाल्यानंतर डॅशबोर्डच्या खाली आपल्या शाळेचे नाव बरोबर असल्याची खात्री करावी. त्यामध्ये बॉटमला एक ऑरेंज कलरची पट्टी दिसेल. त्यामध्ये सर्वे नावाचे एक आपल्याला ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करावे. त्यानंतर असाक्षराचा फॉर्म आपल्यासमोर ओपन होईल. त्यामध्ये फॅमिली हेड डिटेल्स यामध्ये फॅमिली हेड नेम म्हणजे असाक्षराचे पूर्ण नाव इंग्रजी कॅपिटलमध्ये आपल्याला या ठिकाणी भरायचे आहे. इंग्रजी सर्व माहिती यातील इंग्रजी कॅपिटलमध्येच भरायची आहे. त्यामध्ये पुढे फादर ऑब्लिक हजबंड नेम हे ऑप्शन आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. तिथे पतीचे अथवा वडिलाचे नाव असाक्षरांच्या त्या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहे. नंतर आईचे नाव, असाक्षराच्या आईचे नाव त्या ठिकाणी लिहायचे आहे. कुठल्या परिस्थितीमध्ये डॅश किंवा कोरे ऑप्शन या ठिकाणी आपल्याला ठेवायचं नाही आहे. हाऊस ॲड्रेस यामध्ये असाक्षराचा पत्ता आपल्याला निवासी पत्ता लिहायचा आहे. मार्क ॲज या ऑप्शनमध्ये ड्रॉपडाऊनमध्ये 3 ऑप्शन आपल्याला दिसतील. त्यामध्ये लर्नर म्हणजे असाक्षर, फिटी म्हणजे व्हॉलंटियर टीचर आणि नन आपल्याला